दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। इंधन तुटवड्याच्या अफवेने अंकलखोप येथील HP पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना शांततेचे आवाहन। पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील हिंदुस्तान पेट्रोलियम HP पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांनी बुधवारी प्रचंड गर्दी केली होती। परिसरातील काही पेट्रोल पंप बंद असल्यामुळे आणि इंधन तुटवडा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्याने नागरिकांनी पंपावर एकच गर्दी केली। यामुळे पंप परिसरात काही काळ प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। सकाळपासूनच दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा पंपाबाहेर लागल्याचं चित्र होतं। इंधनाचा तुटवडा भासू नये म्हणून अनेक वाहनधारकांनी गरजेपेक्षा जास्त इंधनाचा अतिरिक्त साठा करून ठेवण्यासाठी घाई गडबड केली। अचानक वाढलेल्या या अभूतपूर्व गर्दीमुळे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आला असून गर्दी नियंत्रण करताना कर्मचाऱ्यांची मोठी कसरत झाली। वाहनांच्या रांगा थेट मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचल्याने अंकलखोप परिसरातील मुख्य मार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। याचा फटका इतर सर्वसामान्य वाहन चालकांना आणि प्रवाशांनाही बसला। सुरुवातीला स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर न आल्याने नागरिकांमधील संभ्रम आणि भीती आणखीनच वाढली होती। या सर्व परिस्थितीवर सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी स्पष्टीकरण देत नागरिकांना दिलासा दिला आहे। जिल्ह्यात घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवून इंधनाचा कृत्रिम साठा करू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। तसेच नागरिकांना कोणतीही अडचण किंवा शंका असल्यास त्यांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधावा आणि संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे असंही त्यांनी म्हटले आहे। डिझेल आणि पेट्रोल आणि घरगुती गॅसबद्दल कोणतेही तुटवड्याबद्दलची अशी काही माहिती शासनाकडून प्राप्त नाहीये आणि कोणतेही पेट्रोल पंप धारक किंवा गॅस एजन्सीकडून सुद्धा तुटवड्याची कोणतीही माहिती आमच्याकडे नाहीये। सद्यस्थितीत जरी अनधिकृतपणाने कोणी ते अवस्था किंवा जे पेट्रोल, डिझेल किंवा गॅसचे वितरणीकरणमध्ये जर काही चूक झाल्या असतील किंवा गैरव्यवहार झाले असेल किंवा कृत्रिम तुटवडा जर निर्माण केला गेला असेल त्याची आम्ही माहिती घेतो। त्यांच्यावर कडक कारवाई शासनाच्या वतीने आम्ही करणार। सांगली जिल्ह्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनाप्रमाणे कोणत्याही प्रकारचे तुटवडा किंवा हे होऊ देणार नाही। फक्त मला सांगलीकरशी एक विनंती राहील की आपण कोणतेही अफवाचे बळी न पडता आपण जे आहे हे स्टोअर करण्याची जी एक आहे पद्धत ते आपण करू नका। कारण हे पॅनिक जर एकदा क्रिएट झाले तरी पूर्ण जिल्ह्यामध्ये तो पॅनिक पसरतात आणि त्याच्यामुळे कृत्रिम तुटवडा हे निर्मिती होतात। त्याच्यामुळे कोणतीही कमतरता नाहीये। आपल्या जेवढी आवश्यकता आहे आणि कारण शासनाची धोरण जसे आहे त्याप्रमाणे आपण हे सगळे जे सार्वजनिक सुविधा त्याचे लाभ आपण घेऊ शकता। थँक्यू।